हॅलो स्टुडंट्स, सर्क्युलेशन टॉपिकचं हे शेवटचं सब युनिट आपण सुरू करतोय आणि ते म्हणजे ECG, दॅट इज इलेक्ट्रोकार्डिओग्राम. हे युनिट सुरू करण्यापूर्वी आत्तापर्यंत आपण जे काही स्टडी केलेलं आहे त्याचा होमवर्क, डायग्रॅम्स, MCQ म्हणजे फिल इन द ब्लँक पूर्ण झालेल्याच असतील अशी अपेक्षा. ओके, आता हा जो ECG आहे, ECG वरती लॉंग आन्सर क्वेश्चन विचारतात. विथ द हेल्प ऑफ सुटेबल ग्राफ डिस्क्राइब नॉर्मल ECG. ओके, आता ECG म्हणजे काय ते पहिल्यांदा आपण डिफाईन करू, त्यानंतर त्याचा रेकॉर्ड म्हणजे काय ते पाहू आणि मग त्यानंतर व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रोकार्डिओग्राम हेही पाहू. दोन शब्द आहेत, एक इलेक्ट्रोकार्डिओग्राफ आणि दुसरा इलेक्ट्रोकार्डिओग्राम. तर ग्राम आणि ग्राफमध्ये गफलत करायची नाही, त्याचा व्यवस्थित मीनिंग हा पाठ करायचा, त्या समजून घ्यायचा. ओके, सो विल स्टार्ट विथ डेफिनेशन. इलेक्ट्रोकार्डिओग्राम. So what is meant by electrocardiogram? See, the graphical recordings of electrical variations detected at the surface of body during their propagation through wall of heart. So that is the definition. The definition आपल्याला असं सांगते की एक प्रकारचं ग्राफिकल रेकॉर्ड आहे, हा ग्राफ आहे. टेक्स्टबुक मध्ये डायग्राम दिलेली आहे की ग्राफिकल पेपरवर दिलेली. ओके, हा एक प्रकारचा ग्राफ आहे आणि त्या ग्राफ मध्ये काय दिसतं आपल्याला, तर इलेक्ट्रिकल व्हेरिएशन्स. ती इलेक्ट्रिकल व्हेरिएशन्स कुठे डिटेक्ट केलेली आहे, तर ॲट द सरफेस ऑफ बॉडी, बॉडीच्या सरफेसला, चेस्ट रिजनच्या. केव्हा, तर ड्युरिंग देअर प्रपोगेशन थ्रू वॉल ऑफ हार्ट. जेव्हा हार्टच्या वॉलमधून त्यांचं प्रपोगेशन होतं, म्हणजे फॉर एक्झाम्पल हार्ट कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स होणार आहे आणि कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स झालं की अशी ती वेव्ह निर्माण होते, ती थोरॅसिक रिजनमध्ये जे बॉडी फ्लुइड आहे त्याच्यामध्ये येते. बरोबर, बॉडी फ्लुइडमध्ये ते तरंग उठतात, मग बॉडी फ्लुइडचे ते तरंग बॉडी वॉलला आतल्या बाजूनं स्प्रेड होतात. बॉडी वॉलमधून मसल्समध्ये, म्हणजे मसलमधून स्किनमध्ये आणि स्किनमधून मग बॉडी सरफेसमध्ये. आलं का लक्षामध्ये? जसं की तुम्ही एक उदाहरण देते तुम्हाला, आपण पाण्याच्या संथ पाण्याच्या ठिकाणी बसलेलो असो तळ्याच्या काठी आणि एक दगड घेतला आणि तो आपण पाण्यामध्ये टाकला की कसा तरंग उठतात पाण्यामध्ये. तसेच हे जे हृदय आहे हे थोरॅसिक कॅव्हिटीमध्ये, म्हणजे बॉडी कॅव्हिटीमध्ये. बॉडी कॅव्हिटी एम्प्टी नाही आहे, फ्लुइड आहे त्याच्यामध्ये, बॉडी फ्लुइड आहे. बरोबर, ते हृदय कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स होत असतं, त्यामुळे त्या बॉडी फ्लुइडमध्ये असे तरंग निर्माण होतात. ते तरंग आतून बॉडी सरफेसपर्यंत पोहोचतात आणि ते पोहोचलेले तरंग जे आहेत म्हणजे इलेक्ट्रिकल व्हेरिएशन्स, ते आपल्याला कॅच करायचे ॲज अ ECG. ठीक आहे, मग ते रेकॉर्ड्स आहेत का इन द फॉर्म ऑफ प्रिंटआउट्स, म्हणजे ह्या ग्राफिकल प्रिंटआउट आपण घेऊ शकतो, और अदरवाइज ऑन स्क्रीन डिस्प्ले. ऑन स्क्रीन पण आपण त्याचा डिस्प्ले पाहू शकतो. तुम्ही कधी हॉस्पिटलमध्ये गेलेला असाल आणि एखाद्या ICU युनिटमध्ये गेलेला असाल, ICU मध्ये एक मॉनिटर असतो, त्या मॉनिटरवरती आपल्याला ते सगळे ऑन स्क्रीन डिस्प्ले हृदयाच्या ठोक्यांचा दिसत असतो. त्याला इलेक्ट्रोकार्डिओग्राम म्हणायचं. सो व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रोकार्डिओग्राफ देन? An instrument that detects, amplifies, records electrical signal. Electrocardiograph means an instrument that detects, amplifies and records electrical variations. म्हणजे ते एक इन्स्ट्रुमेंट आहे, मशीन असतं ECGचं, त्याच्यामध्ये एक ग्राफचा रोल अटॅच केलेला असतो आणि या मशीनमध्ये सगळ्या गोष्टी इलेक्ट्रोड्स
इलेक्ट्रोड्स वगैरे जोडलेले असतात. तर प्रोसिजर आपण शिकणारच आहोत. तर बऱ्यापैकी ह्या मशीनमध्ये त्या वेव्स ज्या आहेत इलेक्ट्रिकल सिग्नल्स ॲम्प्लिफाय केल्या जातात आणि रेकॉर्ड केल्या जातात. त्या मशीनला म्हणायचे इलेक्ट्रोकार्डिओग्राम आणि पेपरला म्हणायचं इलेक्ट्रोकार्डिओग्राम. हा जो पेपर आहे ज्याच्यावरती आपल्याला हे रेकॉर्ड मिळणार आहे त्याला ग्राम म्हणायचं आणि ग्राफ म्हणजे मशीन. दोन्ही शब्द नीट लक्षात ठेवायचे, चुकून गफलत करायची नाही. ओके, so what is meant by electrocardiogram means graphical representation and what is meant by electrocardiograph means an instrument. आलं लक्षात? आता पुढे जाऊया आपण आणि ते प्रोसिजर. how the normal ECG is represented on x and y axis. Now you are familiar that this is a graphical paper or graph paper showing x axis and y axis. On x axis there is time in seconds because you know very well one cardiac cycle. This is one cardiac cycle, 0.8 second. Cardiac cycle of 0.8 second. Right? हे आपण शिकलेलं आहोत वर्किंग मेकॅनिझम मध्ये. तर 0.8 सेकंदामध्ये हे इलेक्ट्रिकल सिग्नल्स आपल्याला कॅच आउट करायचे आहेत आणि त्याचं प्रिंटआउट घ्यायचं. म्हणून एक्स ॲक्सिस वरती आपण टाइम इन सेकंड दाखवलं आणि वाय ॲक्सिस मध्ये इलेक्ट्रिकल चेंजेस म्हणून मिली व्होल्ट आपण दाखवलं. हे लिहायला विसरायचं नाही. अनेक वेळेला विद्यार्थ्यांनी पेपरमध्ये हे सगळं लिहितात, काढतात, प्रेझेंट करतात, पण एक्स ॲक्सिसवर काय घेतलंय आणि वाय ॲक्सिसवर काय घेतलंय हे लिहायलाच विसरतात आणि मार्क जातो. म्हणून एक्स मध्ये तर एक्स ॲक्सिस वरती रिप्रेझेंट करा टाइम इन सेकंड आणि वाय ॲक्सिस वरती रिप्रेझेंट करा मिली व्होल्ट. ओके, ना प्रोसिजर. Procedure of ECG. Now you are familiar or maybe you have seen how that machine is and containing electrodes. 4 electrodes are applied on limbs. 4 electrodes are applied on limbs. That means 2 on arms and 2 on legs. इथे रिस्ट वरती आणि खाली घोट्यावरती अँकल रिजन वरती 2 आणि रिस्ट रिजन वरती 2 या ठिकाणी 2 आणि 2 4 असे इलेक्ट्रोड अप्लाय केलेले असतात. रिमेनिंग 6 electrodes are applied on chest near heart. Remaining 6 electrodes are applied on chest near heart. That is also called as chest electrode. And these 4 electrodes are known as limb electrodes. So limb electrodes 4 and chest electrode total 6. They are applied on the skin near heart and thoracic region. Now gel is applied in between skin and electrode to get air-free passage. Gel is applied in between electrode and skin to get air-free passage, so that electrical signals can easily transfer from directly skin to electrode and from electrode to machine. आलं लक्षामध्ये? प्रोसिजर मध्ये काय काय केले आपण की 4 इलेक्ट्रोड 2 आर्म वरती 2 लेग वरती लावले
6 इलेक्ट्रोड चेस्टवरती हार्टच्या जवळ लावले. लावताना स्किन आणि इलेक्ट्रोडच्या मध्ये जेल अप्लाय केला आपण. तुम्हाला सर्वांना माहिती, तुम्ही सोनोग्राफीला जाता, सोनोग्राफीला जी जेल लावली जाते पोटावरती, या पोटाची आपण सोनोग्राफी करतो तेव्हा तशाच प्रकारचा जेल या इलेक्ट्रोड आणि स्किनच्या मध्ये अप्लाय केलेला असतो की जेणेकरून जी वेव आलेली असते हार्टच्या कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशनची स्किनपर्यंत, ती इकडे तिकडे पसरू नये हवेत, ती डिरेक्टली जेलमधून इलेक्ट्रोडमध्ये. म्हणून त्याला टू गेट एअर फ्री पॅसेज असं म्हणायचं. ओके, तर ही झाली प्रोसिजर. आता नॉर्मल रेकॉर्ड पाहूया आपण. नॉर्मल रेकॉर्ड. शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिलं तरी चालतं. MV मिली व्होल्ट. नॉर्मल रेकॉर्ड. Now normal record shows 3 waves: P wave, QRS complex and T wave. Now we will study one by one. Shows P wave, then QRS complex, that means containing Q, R and S wave, and finally T wave. How they are seen? P wave is small upward deflection from baseline of graph. This is baseline. This is baseline on which we have shown time in seconds, right? So this P wave is small, duration is small, you can see. Requires about only 0.1 second. Requires only 0.1 second, and it is upward deflection from this baseline. So how the P wave is? Small upward deflection. Small upward deflection from baseline. From baseline. Right? Requires only 0.1 seconds. You can see here duration. Duration is of about only 0.1 second. And that's why it represents atrial depolarization. Represents atrial depolarization. म्हणजे काय? तर कंडक्टिंग सिस्टीम ऑफ ह्युमन हार्ट मध्ये आपण शिकलेलो आहोत की राईट ऑरिकल आणि लेफ्ट ऑरिकल दोन्हीही ज्या फुल होतात ब्लडने, रिस्पेक्टिव्ह ब्लडने, डिऑक्सिनेटेड आणि ऑक्सिजनेटेड, एसए नोड वेव ऑफ कॉन्ट्रॅक्शन स्टार्ट करतो. ती ऑरिकल्सवरती स्प्रेड होते आणि ऑरिकल्सवरती स्प्रेड झाली की ऑरिकल्स कॉन्ट्रॅक्ट होतात. त्याला आपण ॲट्रियल सिस्टोल म्हणतो. इट लास्ट फॉर 0.1 सेकंड आणि तो ॲट्रियल सिस्टोल म्हणजेच ॲट्रियल डिपोलरायझेशन. किती वेळासाठी चालतं? 0.1 सेकंदासाठी. ते कशाला रिप्रेझेंट करायचं? पी वेव्हनं. पी वेव्हनं अपवर्ड स्मॉल अशी ती वेव्ह आहे. अपवर्ड म्हणजे फ्रॉम बेसलाईन स्मॉल आहे आणि 0.1 ड्युरेशन घेणारी आहे आणि ती वेव्ह रिप्रेझेंट करते ॲट्रियल सिस्टोल म्हणजे ऑरिक्युलरचं कॉन्ट्रॅक्शन. कॉन्ट्रॅक्शन झालं की बायकस्पाइड ट्रायकस्पाइड वॉल ओपन होईल आणि रिस्पेक्टिव्ह ब्लड्स रिस्पेक्टिव्ह व्हेंट्रिकल्समध्ये फेकलं जाईल. ओके, नाव QRS complex. Next is
QRS complex. Now this QRS complex is made up of three waves separately, Q, R and S. Three waves together forms QRS complex. Now this QRS complex starts as slight downward deflection from baseline. आता ही baseline आहे, त्या baseline पेक्षा खाली तो थोडंसं स्लाइटली हे होतं, डिफ्लेक्ट होतं. ही झिरो ही बेसलाईन आहे का. पी वेव्ह बेसलाईन पासून अपवर्ड आहे, स्मॉल आहे. क्यू आर आणि एक्स कॉम्प्लेक्स हे सुरू होतं क्यू वेव्हनं, ते स्लाइटली डाऊनवर्ड असं डिफ्लेक्ट होतं फ्रॉम बेसलाईन, स्लाइटली डिफ्लेक्ट downward from baseline and then goes upward, sharply as triangle, right? So starts as slight downward deflection from baseline, continue as sharp, large, upright triangular wave and ends downward. Sharp triangular wave and ends downward. ही slightly downward Q wave आहे, पुन्हा deflects upward आहे, sharp असते, ट्रायंग्युलर वेव आहे, तिला आर म्हणायचं, पुन्हा खाली एंड होते, स्लाइटली डाऊनवर्ड जाते बेसलाईन पासून, तिला एस वेव्ह म्हणायचं. लक्षात. तर बेसलाईन पासून क्यू आणि एस वेव्ह ज्या आहेत त्या खाली आहेत, निगेटिव्ह, स्लाइटली निगेटिव्ह आहे, आणि आर वेव्ह ज्या आहेत ती पॉझिटिव्ह, पी वेव्ह पण पॉझिटिव्ह आहे. लक्षात. आणि मग इट रिप्रेझेंट्स ventricular depolarization. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे पुन्हा वेंट्रिकल्स मध्ये ब्लड फुल झालं की वेव ऑफ कॉन्ट्रॅक्शन आता एव्ही नोड कॅच करतो, एसए पासून एव्ही कडे आलेली असते, एव्ही नोड मधून ती बंडल ऑफ हीस कडे जाते, बंडल ऑफ हीस मधून ती पर्किंज फायबर कडे जाते, मग पर्किंज फायबर पूर्ण व्हेंट्रिकल्स वरती ती वेव्ह स्प्रेड करतात आणि दोन्ही व्हेंट्रिकल्स कॉन्ट्रॅक्ट होतात. ब्लड रिस्पेक्टिव्ह पल्मोनरी एवोर्टा आणि सिस्टेमिक एवोर्टामधून वरच्या दिशेने पाठवलं जातं. त्याला आपण व्हेंट्रिक्युलर सिस्टोल म्हणतो आणि तो व्हेंट्रिक्युलर सिस्टोल लास्ट होतो फॉर 0.3 सेकंड्स. 0.3 सेकंड्स. आता इथून सुरू झाला तो इथे संपला, म्हणजे 0.2, 0.3, 0.4 हे जे टोटल आहे ते टोटल 0.3 सेकंद आहे. इथपासून इथपर्यंत जे ड्युरेशन आहे, हे ड्युरेशन हे या QRS कॉम्प्लेक्सचं ड्युरेशन हे 0.3 सेकंदाचं आहे, म्हणजेच व्हेंट्रिक्युलर सिस्टोल्स आहे, म्हणजेच व्हेंट्रिक्युलर डिपोलरायझेशन आहे. लक्षात. अशा रीतीने हा QRS कॉम्प्लेक्स एक्सप्लेन करायचा. आता तिसरा जो वेव आहे तो आहे टी वेव. You can see T wave is small, wide and upwardly elevated. Small, wide and upwardly elevated. You can see here T wave. Small है, upward है from baseline आणि wide है. ही थोडी कमी आहे विड्थला, पण टी वेव्ह मात्र वाईड आहे. हा दोघांमधला फरक आहे पी आणि टी मधला. टी वेव्ह पण अपवर्ड आहे, टी वेव्ह पण अपवर्ड आहे, पण पी वेव्ह स्मॉल आहे, टी वेव्ह वाईड आहे. हे लक्षात ठेवायचं, हा दोघांमधला फरक आहे.
It represents ventricular repolarization. Ventricular represents ventricular repolarization. repolarization म्हणजे काय? तर व्हेंट्रिकल्स मधून आता ब्लड वरती गेलं म्हणजे पी वेव संपली, क्यूआरएस कॉम्प्लेक्स संपला म्हणजे कॉन्ट्रॅक्शन फेज जो आहे हार्टचा तो संपला की जॉईंट डायस्ट्रोल निर्माण होतो. तुम्हाला माहिती 4.4 सेकंदासाठी. त्या जॉईंट डायस्ट्रोलमध्ये दोन्हीही ऑरिकल्स आणि व्हेंट्रिकल्स अल्टरनेटली विश्रांतीसाठी जातात. डायस्टॉल म्हणजे रिलॅक्सेशनसाठी जातात. तो 0.4 सेकंदाचा फेज आहे टोटल. 0.4 सेकंदाचा टोटल फेज आहे. त्या 0.4 सेकंदामध्ये जे जॉईंट डायस्ट्रोल घडतो, ती जॉईंट डायस्ट्रोल घडवणारी जी वेव आहे ती आहे टी वेव. लक्षात. आणि अशा रीतीनं टोटल 8 सेकंदामध्ये हा कम्प्लीट एक नॉर्मल ECG आपल्याला पाहायला मिळतो. आणि पुन्हा मग नवीन सायकल, नवीन हार्टबीट सुरू होतं. ते म्हणजे पी हा एक हार्टबीट आहे. 0.18 सेकंद म्हणजे 1 कार्डियक सायकल किंवा 1 हार्टबीट. एका मिनिटामध्ये हे असे आपल्याला 72 वेळा दिसले पाहिजे या ग्राफिकल पेपरवर. आणि नॉर्मली असेच दिसले पाहिजे. पी वेव वरती शॉर्ट, क्यूआरएस कॉम्प्लेक्स त्रिकोणी ट्रायंग्युलर अपवर्ड, त्यातल्या क्यू आणि एस स्लाइटली डाऊनवर्ड. ड्युरेशन 0.3 सेकंदाचं, पीचं ड्युरेशन 0.1 सेकंदाचं, क्यूआरएस कॉम्प्लेक्सचं ड्युरेशन 0.3 सेकंदाचं, टी वेव पण अपवर्ड पण वाईड आणि ड्युरेशन 0.4 सेकंदाचं. अशी टोटल 0.8 सेकंद आपल्या इथं कंप्लीट झाले पाहिजेत. आणि या प्रकारे त्या ग्राफवरती आपल्याला चित्र दिसलं पाहिजे. तर त्याला म्हणायचं नॉर्मल ECG. लक्षात. आणि मग पेशंटमध्ये आपल्याला त्याचे युजेस पण सांगता येतात. कोणकोणते युजेस आहेत? ते हेल्प टू डायग्नोस एबनॉर्मॅलिटी इन कंडक्टिंग पाथवे ऑफ हार्ट. समजलं का हे सगळं? ह्याच्यावरती MCQ आहेत. नॉर्मल रेकॉर्डमध्ये पी वेव म्हणजे काय, क्यू वेव म्हणजे काय, आर वेव म्हणजे काय, क्यूआरएस कॉम्प्लेक्स म्हणजे काय आणि टी वेव म्हणजे काय सांगायचं. सगळ्यात महत्त्वाचं रिप्रेझेंटेशन आहे त्याचं. पी वेव्हचं ॲट्रियल डिपोलरायझेशन, क्यूआरएस कॉम्प्लेक्सचं व्हेंट्रिक्युलर डिपोलरायझेशन आणि टी वेव्हचं व्हेंट्रिक्युलर रिपोलरायझेशन. हे 3 शब्द तोंडपाठ करायचे. ठीक आहे. आता युजेसकडे जाऊ आपण. ECG बिघडला म्हणजे समजा एखादा हार्ट पेशंट आहे आणि हार्ट पेशंटमध्ये काहीतरी डिफेक्ट आहे. फॉर एक्झाम्पल ॲट्रियाला काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि ॲट्रिया वेळेत कॉन्ट्रॅक्ट होत नाही म्हणजे पी वेव जी आहे ती नॉर्मल नाही, ती वाईट झालेली आहे, तिला लागणारं ड्युरेशन जास्ती आहे. तर आपण तर पी वेव जी आहे ती पी वेव ॲबनॉर्मल झालेली असते, तिचं ड्युरेशन वाढलेलं असतं आणि मग आपण डिटेक्ट करू शकतो की काय त्याच्यामध्ये बिघाड झालेला आहे. किंवा क्यूआरएस कॉम्प्लेक्सचं ड्युरेशन वाढलेलं असेल, ती अशी ट्रायंग्युलर दिसायला पाहिजे, शार्प ट्रायंग्युलर दिसायला पाहिजे, ती ब्रॉड दिसायला लागली, तिला लागणारं हे ड्युरेशन वाढलेलं आहे, समजा इथून इथपर्यंत ती आहे, तर समजायचं की व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शनमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. फॉर एक्झाम्पल कॅड आहे, बरोबर, किंवा हायपरटेन्शन आहे, हाय BP आहे, असं कोणताही एखादा डिसीज आपल्याला शोधून काढायचा असेल तर पहिली स्टेप असते ECG काढणे. ठीक आहे. मग हेल्प इन डायग्नोस एबनॉर्मलिटीज इन कंडक्टिंग पाथवे ऑफ हार्ट.
help in diagnosis of defects in conducting pathway of heart. SA नोड मध्ये बिघाड आहे, AV नोड मध्ये बिघाड आहे, पर्किंज फायबर्स मध्ये बिघाड आहे. SA नोडला पेसमेकर म्हणतात माहिती आपल्याला. SA नोड बिघडलीच तर ती इनिशियल वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शन सुरूच करणार नाही आणि ECG नॉर्मल येणारच नाही. अशा लोकांमध्ये आपल्याला SA नोड म्हणजे पेसमेकर बाहेरून आर्टिफिशियल बसवावी लागते कृत्रिमरित्या. आलं का लक्षात? म्हणजेच कंडक्टिंग सिस्टीम मधला जर एखादा डिफेक्ट आपल्याला सापडला तर आपण तो क्युअर करू शकतो किंवा त्याच्यावरती रिमेडी करू शकतो. आलं लक्षात? सेकंडली, टू डिटेक्ट एनलार्जमेंट ऑफ हार्ट चेंबर्स. टू डिटेक्ट enlargement of heart chambers. Third, to detect damage to cardiac muscle. Detect damage to cardiac muscles. To detect damage to cardiac muscles. To find out, reduce the blood supply to cardiac muscle. To find out, reduce blood supply to cardiac muscles. And to find out causes of chest pain. Causes of chest pain. छातीमध्ये का दुखतंय हे शोधून काढण्यासाठी ECGचा उपयोग होतो. कंडक्टिंग पाथवे मध्ये काही डिफेक्ट आहे का? SA नोड, AV नोड, बंडल ऑफ हील्स, पर्किंज फायबर याच्यामध्ये डिफेक्ट आहे का त्याला शोधून काढण्यासाठी. टू डिटेक्ट एनलार्जमेंट ऑफ हार्ट चेंबर जर मोठे झालेले असतील, तिला सूज आलेली असेल तर ते शोधून काढण्यासाठी. टू डिटेक्ट डॅमेज टू कार्डियक मसल, म्हणजे कार्डियक मसलमध्ये काही डिफेक्ट झालेला आहे का, म्हणजे इस्चेमिक हार्ट आहे का, मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन आहे का, सायलेंट हार्ट अटॅक असल्यामुळे किंवा ब्लॉकेजेस असल्यामुळे तेवढा पार्ट हृदयाचा निकामी होतो, कार्डियक मसल्स ब्लडपासून वंचित होतात, म्हणजेच ब्लड सप्लाय त्याच्यापासून ब्लॉक झालेला असतो, ते फाइंड आउट करण्यासाठी सुद्धा ECGचा उपयोग होतो. आणि कॉजेस ऑफ चेस्ट पेन, म्हणजे छातीमध्ये का दुखतंय याच्यासाठी आपल्याला हा ECG उपयोगी असतो. पहिली स्टेप असते ECG डिटेक्ट करणं. तर इथे आपला ECG आणि त्याची युजेस पूर्ण केली आपण. आता शेवटचं युनिट या टॉपिकचं 8.18 हे म्हणजे लिम्फॅटिक सिस्टीम आपल्याला पूर्ण करायचं आहे. साधारण सोपंच आहे, ते फिगर काढायची आवश्यकता नाही, त्या टेक्स्टबुकमध्ये दिलेल्याच आहेत फिगर्स, त्या तुम्ही पाहून घेऊ शकता. 8.18 lymphatic system. Now this lymphatic system include lymph vessels and some organs and tissues. तीन component आहेत: lymphatic vessels, some organs and tissues. What is mean by lymph? Define. नेहमी एक मार्काला विचारतात डेफिनेशन. It is the fluid connective tissue similar with blood. It is fluid
connective tissue similar with blood except RBC, platelets, RBCs, platelets, and some proteins. That is known as lymph. एक मार्काला नेहमी विचारतात. म्हणजे ब्लडमधून आपण RBC बाजूला काढल्या, प्लेटलेट्स बाजूला काढल्या आणि काही सम प्रोटीन्स ठराविक फिल्टर केले की तयार होणारा जो फ्लुइड आहे त्याला लिम्फ म्हणायचं. आता तो कसा दिसेल? कलरलेस, कारण RBC काढून टाकल्या. प्लाझ्मा आता कलरलेस झाला. त्याच्यात कोण असतील आता? WBC आणि काही प्रोटीन्स असतील. प्लेटलेट नाही, RBC नाही. आणि मग तो जो कलरलेस फ्लुइड आहे त्याला लिम्फ म्हणायचं. ते डायरेक्टली टिश्यूमध्ये जातं. टिश्यू त्याच्यामधला ऑक्सिजन वापरतात. पुन्हा वापरलेला आणि तयार झालेला CO2 ऑक्सिजन वापरला जातो, CO2 तयार होतो, तो बाहेर येतो आणि मग हा लिम्फ ते जे काही वेस्ट आहे ते वेस्ट कलेक्ट करत पुढे जातं. कसं करूया आपण? फ्लुइड lymph enter from intracellular spaces. This fluid, that is lymph enter in intracellular spaces. सेल आतमध्ये घेतलेला होता लिम्फ, त्याच्यातल्या इसेन्शियल कंपोनेंट्स वापरल्या. आता टाकाऊ वेस्ट बाहेर टाकलं ते इंट्रासेल्युलर स्पेसेसमध्ये आलं. इंट्रासेल्युलर स्पेसेसमधून एंटर इन lymphatic vessels. From lymphatic vessels it is poured into blood vessels. Especially veins. आणि वेन्स ह्या कलेक्ट करणाऱ्या ब्लड वेसल्स आहेत. कलेक्ट करून ते ब्लड हृदयाकडे नेणारे आहेत. त्यामुळे त्या नेहमी वेन्सला जोडलेले असतात. अँड दिस वेसल्स they conduct this lymph through thoracic duct and right lymphatic duct. Conduct through thoracic duct and right lymphatic duct and enter into now heart. Goes to heart. म्हणजे हार्टकडून निघालेली आर्टेरियल सिस्टम ब्लड डिस्ट्रीब्यूट करत येते. इसेन्शियल कंपोनंट देत येते. ऑक्सिजन, फूड, अँटीबॉडीज, हार्मोन्स, अँटीटॉक्सिन्स सगळं देते टिश्यूला इन द फॉर्म ऑफ लिम्फ. आणि मग युटिलायझेशन झालं की ते वेस्ट तयार होतं. वेस्ट टिश्यूमधनं बाहेर येईल. टिश्यूमधनं बाहेर आलं की ते इंटरसेल्युलर स्पेसमध्ये इन द फॉर्म ऑफ लिम्फ. आणि मग इंटरसेल्युलर स्पेसेसमधून मग ते व्हेन्सला जोडलं जाईल. कारण व्हेन्स ह्या कोण आहेत? कलेक्टिंग करणाऱ्या ब्लड वेसल्स आहेत. मग हे इम्प्युअर झालेलं ब्लड, वेस्ट असलेलं ब्लड हे हृदयाकडे नेऊन पोचवायचे. परत मध्येच वाटेत लिव्हर लागतो. त्या लिव्हरमध्ये हे सगळं टाकाऊ काढून घेतलं जातं आणि मग हृदयाकडे ते ब्लड पाठवलं जातं. ती मध्ये पोर्टल सिस्टीम आहे, पोर्टल व्हेन असते, ते सांगायचं राहून गेले आपलं. त्यानंतर ब्रॅडिकार्डिया, टॅचिकार्डिया हे दोन शब्द सांगायचे राहिलेले आहेत. ब्रॅडिकार्डिया म्हणजे इन्क्रीज इन द हार्टबीट दॅन द नॉर्मल. टॅचिकार्डिया मीन्स डिक्रीज इन द नंबर ऑफ हार्टबीट दॅन द नॉर्मल. हे दोन्ही शब्द पाठ करायचे. पोर्टल, हिपॅटिक पोर्टल व्हेन सुद्धा लक्षात ठेवायची. हिपॅटिक पोर्टल व्हेन म्हणजे काय असते? त्या ऑर्गनमधून येणारी जी व्हेन्स आहेत ते लिव्हरमध्ये गेली की थोडी ब्रांच आउट होते आणि ती एक नेटवर्क तयार करते. तिला हिपॅटिक पोर्टल व्हेन म्हणतात. आणि ती सगळं वेस्ट गोळा करत लिव्हरमध्ये नेऊन सोडते आणि मग लिव्हरनं ते वेस्ट काढून टाकलं
किंवा चांगलं झालेलं ब्लड हे हृदयाकडे येऊन पोचते. आलं लक्षात? तर अशा रीतीनं आपण इथं सर्क्युलेशन हे युनिट पूर्ण केलं. फक्त फिगर कोणत्या काढायच्या ते मी नंतर सांगते. ही जी फिगर आहे ती एकच फिगर तुम्ही काढलीत तरी चालेल. ही पहा 8.27 8.27 ही फिगर दिसते, ती काढा. आणि ECGची मात्र ही जी फिगर आहे ही फिगर काढा. ही ECGची फिगर ती काढा किंवा ही काढली तरी चालेल. ओके. एक्झरसाईज सोडवा. काही अडचणी आल्या तर आपण गुगल मीटमध्ये पाहू. ओके. थँक्यू.